उपस्थित नागरिक, आजचा सोहळा सर्वांना माहीतच आहे. टाईम जास्त झालेला आहे आणि विद्यार्थ्यांनी पण सुरू केले आहे, त्यांना जायची घाई झालेली आहे. तरी माझे 2 शब्द मी तुमच्या पुढे मांडतो. आमची परिस्थिती एकदम गरीब, त्या परिस्थितीमधून मी 10वी पास झालो. 10वी पास झाल्यानंतर 12वी अहमदपूरला केली आणि त्याच्यातून मी CRPFमध्ये भरती झालो. आणि अशी परिस्थितीमधून निघून ज्यावेळेस भरती झालो त्यावेळेस बऱ्याच लोकांना वाटत होतं याला नोकरी लागली आणि काहीतरी गप्पा मारते, आणि पाहुण्या रावळ्यांना तर वाटतेच ह्याला कशाची नोकरी लागेल, काय करायचं. पण त्या परिस्थितीमधून त्याच्यात एक दुःखाची घटना घडली, वडील वारले. पाहुणे रावळे कोणी जवळ येत नाहीत अशा परिस्थितीत, तुम्हाला सगळ्यांना माहीत होईल वडील वारल्यानंतर काय परिस्थिती असते. पण त्या परिस्थितीत झालं, नोकरी लागलेलं समजलं की भरपूर पाहुणे यायला सुरुवात केली. आणि त्याच्यातून आता लग्न करायचं आहे, बरेच पाहुणे आले. लग्नाचा प्रसंग असा झाला की बाबा आमच्या मामाने म्हणले केरवाडीला एक मुलगी आहे आणि तिथं लग्न करायचं असं. मी म्हणलं ठीक आहे, काय हरकत नाही. लग्न झालं आमचं 1986ला आणि मी नवीन ट्रेनिंग करून गेलो आणि तिथं माझ्या मित्रानं लग्न केलं आणि त्यानं म्हणलं बाबा माझी पत्नी माझ्या मागं लागली, मला तुमच्यासोबतच यायचं आहे आणि तुझी पत्नी शिकत आहे, मग तू असं कर तिला पुढं शिकव, नाहीतर आम्हाला सोबत राहायला परवानगी नव्हती. त्यावेळेस 1983ला मी लागलो, त्यावेळेस कुठं राहायची व्यवस्था नव्हती. आता भरपूर व्यवस्था झाल्या 40 वर्षाच्या काळामध्ये. मग मला मित्राची आयडिया बरी वाटली. 10वी झाली होती, मी लगेच सांगितलं बाबा ठीक आहे, त्यांना पुढे DED करायला हवा, शिकू द्या, जे काय आहे ते बघून घेऊ. मग त्यांनी DED केलं आणि तुरंतच नोकरी लागली 1987ला. मला फार आनंद झाला. नाहीतरी ते एक टेन्शन राहते फोर्सच्या माणसांना, पत्नीला सोबत नेणं आणि तिथं राहायची व्यवस्था नसते. आमच्या ड्युट्या हार्ड असतात. त्याच्यामध्ये यांचं इथं जॉब लागला, हे धोंडगे साहेबाची मेहरबानी. आणि इथं जॉब लागल्यामुळं मी 40 वर्षे तिथं सेवा करू शकलो एकदम फ्री होऊन. मला म्हणजे काळजी नव्हती इकडली. सासरवाडीतच आहे, घर जवळ आहे, शाळा जवळ आहे आणि पूर्ण परिचयाची आणि गावातच नोकरी, ह्याचा मला फार आनंद झाला. आणि सांगायचं म्हणजे अशी पत्नी भेटणं एक नशिबाचंच गोष्ट आहे, नशिबानालाच भेटतं. आणि माझ्या 40 वर्षाच्या पिरियडमध्ये जसं आता सरांनी सांगितले, कुलकर्णी सरांना, आम्ही फार टेन्शनमध्ये ड्युटी असतात, पण मला घराकडलं एक पैशाचं सुद्धा टेन्शन येऊ दिलं नाही. आणि पाहुणे रावळे सोयरे धायरे नाते होते कोणत्याही मंगलप्रसंगी अटेंड करणं हे यांच्याकडेच होतं. आणि अशा प्रकारे आमचा संसार एकदम टेन्शन फ्री. मी नोकरी केले, त्यांना भरपूर त्रास झाला असेल, पण मला काही इकडली काळजी नव्हती. आणि आज जे 38 वर्ष त्यांनी सेवा केली आहे, हे गावकरी केरवाडीकरांचे त्यांचे उपकार म्हणा, सांभाळून घेतलं त्यांना पण आम्हाला पण. आणि शिक्षक वृंद आणि जाधव सरांनी तर भरपूर आपल्या मुलीसारखं प्रेम दिले त्यांना. कोणची अडचण आली विचारलं, सर असं असं प्रोग्रामला जायचं, जाधव सर तुरंत म्हणायचे या जाऊ. आणि एखादी वेळेस गेलं तरी जाधव सरांनी आपली अर्ज तर घ्यायचा पण रजा पडू दिली नाही. तर हे असं सहकार्य भेटल्यामुळं त्यांनी 38 वर्ष सेवा केलेली आहे. मला ह्या गोष्टीचा आनंद आहे. आणि आज जे सेवानिवृत्त झाल्यात आणि पुढचं आयुष्य पण व्यवस्थित जावं, तुमच्या सर्वांचा आशीर्वाद, एवढंच मी सांगू शकतो. धन्यवाद.